मित्रांनो नमस्कार. अगदी असा माहितीपूर्वक व्हिडिओ आपण आता बनवणार आहे. तर आपण आता शेतात कल्टिवेटर मारासाठी आलो होतो. तर या झोपडीमध्ये अंदर हे कोस सापडली. हे बहुतेक माझ्या अंदाजानं रसल वायपर म्हणजेच त्याला आपण मराठीत परड असं म्हणतो, त्या सापाची हे कोस आहे. अतिशय विषारी असा हा साप असतो. शेतातले कामं करताना जरा काळजीपूर्वक कामं करा मित्रांनो. हा पहा, एवढी लंबी कोस आहे हे सापाची. बघू शकता. अडीच फुटाचा साप आहे मित्रांनो. हा 2.5-3 फुटाचा साप आहे. आणि हे याच्यावरचे असे ठिपके पाहून असं मला वाटत आहे, मी गुगलवरही सर्च केलं तर हे जरा रसल वायपरचंच दिसत आहे. आपल्या शेतात तसे रसल वायपर आहेत. डोम्या पण आहे, ज्याला आपण किंग कोब्रा म्हणतो, ते पण आहे. तर काळजीपूर्वक शेतातले कामं करा, एवढंच सांगायचं होतं. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. ही आपली पराठी आहे. इथे आपण सोयाबीन लावणार आहोत. समोरच्या ह्याच्यात दोन्ही क्षेत्रात आपल्या तुरी आहे. इथे आपण सोयाबीन लावणार आहोत. कल्टिवेटरचं काम चालू आहे. कल्टिवेटरचं काम चालू असताना इकडे आलो होतो आम्ही. इथे हे दिसलं म्हणून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते दाखवलं आहे. हे आपले गडी, सवंगडी, हे आपले मित्र आहेत लहानशे. आणि एक आमचा माणूस तिकडून डब्बा घेऊन राहिला आमच्या नाश्त्याचा. आता तर तुम्हाला दिसत असेल तर अशा प्रकारे आहे. पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे पराठी जी आहे ही दादा लाड पद्धतीनं हिचं नियोजन आहे. तर त्याचे अजून व्हिडिओ येतीलच. ते बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.